नमस्कार मित्रांनो उज्ज्वला गॅस कनेक्शन नवीन नोंदणी सुरू झालेली आहे। 25 लाख नवीन कनेक्शनच्या टार्गेट हा गव्हर्नमेंट सरकारचा आहे। मित्रांनो, जेवढे पण गोरगरीब असतील त्यांनी लवकरात लवकर आपल्या नजीकच्या उज्ज्वला गॅस ऑफिसला जाऊन तुमचे डॉक्युमेंट सोबत घ्या। तिथं जाऊन तुम्ही तुमची नोंदणी करून घ्या। त्यांची जी मुबलक फीज असेल तो तर मोफतच आहे, पण तरी काही असेल डॉक्युमेंटची फीज ती देऊन तुम्ही आपले नोंदणी ही करून घ्या। म्हणजे नोंदणी केल्यानंतर तुमचे कनेक्शन तुम्हाला 1-2-3 महिन्यानंतर ते अप्रूव्हल होतं, त्यानंतर तुम्हाला ते कॉल करून बोलवतील मित्रांनो। परंतु आता आधी तुमचे नवीन रजिस्ट्रेशन करून घेणे गरजेचे आहे। आता रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्हाला लागणारे डॉक्युमेंट्स आहेत। पहिला डॉक्युमेंट्स आधार कार्ड, दुसरं रेशन कार्ड, तिसरं मतदान कार्ड, चौथं बँक पासबुक आणि पाचवं तुमचा फोटो। एवढे डॉक्युमेंट्स तुम्हाला घेऊन जायचे आहेत। हे घेऊन जाताना हे सर्वांची जी तुम्ही झेरॉक्स प्रत घेऊन जाणार ती अगदी स्पष्ट असणं गरजेचे आहे, क्लिअर असणं गरजेचं आहे। तुमच्या पासबुकवर तुमचे अकाउंट नंबर दिसणं गरजेचं आहे, तुमच्या आधार कार्डवर तुमचा मोबाईल नंबर, तुमची जन्मतारीख दिसणं गरजेचं आहे। कारण ते डॉक्युमेंट्स तुमचे स्कॅन केले जातात, स्कॅन केल्यानंतर अपलोड केले जातात। त्याच्यात जर त्यांना काही तफावत वाटली तर ते सरळ तुमचा फॉर्म रिजेक्ट करतात। म्हणून चांगले फॉर्म, चांगले झेरॉक्स घेऊन जा, म्हणजे तुमचा फॉर्म योग्य पद्धतीने भरला जाणार आहे। दुसरा पॉईंट आहे मित्रांनो, तुमचे जे बँक असेल त्या बँकला तुमचे आधार कार्ड लिंक आहे का, त्यालाच आपण बँक आधार सेटिंग असे म्हणतो। ती जर बँक आधार सेटिंग असेल तर ठीक आहे, नसेल तर अगोदर तुम्ही बँक आधार सेटिंग करून घ्या। बँक आधार सेटिंग केल्यानंतर मग तुम्ही तिथं जा। कारण तुम्हाला माझ्या स्वतःचा एक्सपिरियन्स आहे की माझं बँक अकाउंट सेटिंग नसल्यामुळे माझे 2 वेळेस फॉर्म रिजेक्ट झाले। तर तुमची तशी फजिती नको व्हायला म्हणून मी तुम्हाला क्लिअर सांगतोय, तुम्ही तुमचे बँकला तुमचे आधार सेटिंग आहे का हे चेक करून घ्या। नसेल तर करून मग तुम्ही नवीन रजिस्ट्रेशन करा, जी तुम्हाला उज्ज्वला गॅसला तुम्हाला योग्य प्रकारे तुमचे कनेक्शन मिळेल। तुम्हाला कुठल्याही प्रकारचा फॉर्म रिजेक्ट होणार नाही। अशाच प्रकारचे अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व तसेच बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम।